नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी पळतोय कारण पुढे माझी बायको पळतीये आवरण्यासाठी. सनसेट बघायचंय आम्हाला, सनसेट. हा, आणि इकडे तिकडे घरभर हिंडत बसले. ब्रो या कॅमेराची क्वालिटी काय सुपर्ब आहे ब्रो. हा शिट, हे बघा. वाव. तर गाईस लवकर है ना, तू टोर दाखव. हा, टॉर दाखवतो. अरे दाखव. पळत पळत आपल्याला उशीर होता, आपला सनसेट जाईल. गाईस, हा आहे येचा दरवाजा, यांचा पासवर्ड अनलॉक असतो. हे मला एक खूप नवीन गोष्ट दिसली. लाईट एकाची पण नाही, एवढे बटन दाबली पण एकाची पण लाईट नाही. लाईट कुठे? एवढीच लाईट आहे बाळा, इथे लाईटच नाही अजून. कुठली लाईट लावतीयेस? ओके जाऊ दे. तुम्हाला कळालं लाईट जरा कमी आहे. इकडे आहे येचा दरवाजा, जो मला एक आवडलाय, पासवर्ड अनलॉक आहे. त्याच्यानंतर इकडे ही एवढी अशी शूज ठेवण्याची जागा आणि माझे चप्पल सगळे काढून ठेवलेत. येस, इथे माझी एक काही चप्पल आहे. त्याच्यानंतर इकडे येतो तुम्हाला हॉल, जो खूप मोठा आहे. 5 जण इकडे आरामात बसू शकतात. इकडे एक टीव्ही आहे, इकडे बॅल्कनी आहे खूप सुंदर. त्याच्यानंतर समोर डायरेक्ट रस्ता दिसतो आणि ट्रॅफिकची चिंता नाही, कारण इट इज गोवा. चला पुढे, कम ऑन भाई, आपने को सनसेट देखने का है. इकडे डायनिंग टेबल आहे, 4 जण तुम्ही बसून जेवू शकता, 5 पण ऍड करू शकता. राईट माझ्यानंतर पहिले येतो बेडरूम पण ओ माय गॉड सुंदर आहे. हा बघा बेडरूम, पण सगळीकडे लाईट कमीच आहे. लाईट कमी आहे. हा बेडरूम आहे. इथे गॅलरी टाईप, गॅलरी नाही सॉरी, खिडकी आहे. इकडे बाथरूम आहे, इकडे कपाट आहे. जर बायको जास्त बडबडली तर कपाटात ठेवून द्यायची गपचूप. त्यानंतर इकडे या मागे रिटर्न. हे मला खूप आवडलं, हे खूपच क्यूट आहे. किती स्पेशियस आहे ब्रो, किती स्पेशियस किचन आहे. नाईस. इथे हे पण आहे, फिल्टर वगैरे सगळं दिलेलं आहे. सगळं 4 भरून ठेवले. हा वा ओव्हन आहे सगळे. ए तो मिक्सर माझ्या ड्रेसला मॅच करतोय. आज मिक्सर लावूया मग. आणि हा आहे माझा बेडरूम. हे बघा, इथे दरवाजा पण आहे, म्हणजे एसी गार होईल चांगला. हॉल मध्ये एसी पण आहे गाईस, ऑब्वियसली. हा दुसरा रूम आहे. इकडे आम्ही दोघं झोपणार आहे, एकदम मस्त. इथे मी आणि अपूर्वा झोपणार आहे. हा, आणि इथे हा कारण पिंक आहे म्हणून हा मी घेऊन ठेवलेला आहे. अरे ह्याला माहितीच नाही आज कोण जॉईन करणार आहे आपल्याला. तर इकडे मी माझे कपडे छान लावून ठेवलेत. अर्धी जागा माझा जो पण रूममेट असणार आहे त्याला ठेवणार आहे. एक तर तो यश असेल, नाही तर अपूर्व. आणि मग आहे माझं इथे वॅनिटी. आणि मग आहे हा बाथरूम, जो खूपच एस्थेटिक आहे. आता तू दाखव ना ते सगळं. हा, दाखवलंस का, स्वतःला घेतलंस का? ओके डन. चला, आणि आता आम्ही निघतो, बीच वरती जातोय. हा बेड किती मस्त आहे. चलो बाय. लेट फोन विसरला वरती ऍज युजल. इकडे तरी सुधार यार. आउटफिट बघून घ्या, नंतर माहिती नाही बघायला मिळेल की नाही. किती क्यूट वाटतंय. आणि डार्क ब्लू शॉर्ट्स, व्हाईट टी शर्ट. आणि हे बघा, ह्याचं एंट्रन्स पण किती एस्थेटिक आहे. चल. आणि आता आम्ही आहोत कॅन्डोलिन बीच, आणि इथे आहे आमचं एअरबीएनबी. ही बिल्डिंग खूपच प्रिटी आहे. आणि आम्ही, तू कार गाडी. तर जसं आम्ही लास्ट व्लॉग मध्ये बोललेलो की आम्ही सगळ्या डेचा एक्सपेन्स आम्ही एंड ऑफ द डे सांगणार. तर आम्ही ही गाडी कितीला घेतली, किती ऍडव्हान्स, किती काय बोलतात त्याला, डिपॉझिट, आणि ते सगळं सांगू. आणि आता वाजलेत 5, आम्हाला लवकर निघायचं. आणि आज वातावरण खूपच चांगलं आहे, कारण की आज पाऊस पडलाय. नाहीतर आम्ही जेवढे दिवस गोव्याला आलो नव्हतं. सोबत परत दीदार झालेलो आहे. बलेनो मिळाली आम्हाला ऑटोमॅटिक, आणि ती पण नेव्ही ब्लू कलर, जी ह्याला आवडायची. कसं वाटतंय बलेनो चालवून? आणि मस्त वाटत, खूप डेज नंतर बलेनो मध्ये बसून मस्त वाटतं. आता जोपर्यंत आम्ही चाललोय बीच वरती, यश हे बघ ऍड्रेस, पुढून लेफ्ट घ्यायचंय. तर तोपर्यंत तुम्हाला मी सांगतो. सो आम्ही नॉर्थ गोवावरनं इकडे आलो. आता आमच्या, तुम्ही बोलली ना तो शुभ होता, त्याची गाडी ऑलरेडी रेंटेड होती म्हणून आम्ही इथे आलो. नाहीतर इथे कॅब सर्व्हिस खूप एक्सपेन्सिव्ह आहे, 2000च्या खाली पैसे घेत नाही. तर मग आम्ही त्याच्या कॅबने इकडे आलो, म्हणून आमचे तेवढे पैसे वाचले. आणि मग इथे एक कॅफे आहे, लोकल कॅफे आहे, तो छान होता खूप. तिकडे आम्ही खाल्लं, पण इथे सगळं खूप एक्सपेन्सिव्ह आहे, कॅफेज वगैरे भरपूर महाग आहे. आणि मग ते सगळं खाल्लं, आणि मग आता घरी गेलो, जरा फ्रेशन अप झालो, आणि आम्ही निघालो. आज आमचे फ्रेंड्स येणार आहेत, त्यांची फ्लाईट आता आहे 8:30 वाजता. सो विचार केला की घरी बसण्यापेक्षा आपण जरा बीच वरती जाऊन येऊया. बीच वरती किती पण गेलो कमीच आहे, म्हणून आता बीच वरती चाललोय. आणि आम्ही स्टे घेतला आहे कॅन्डोलिम बीच. कॅन्डोलिम बीच. आणि इथून ना वॅगटार, मग अजून बरंच काही असं जवळ आहे, प्लस एअरपोर्ट पण जवळ आहे. तर 40 मिनिट्स वरती एअरपोर्ट आहे. तर ह्याच्या जवळच आम्हाला एअरबीएनबी मिळाला, ज्याचे पैसे आहेत 5 डेजचे 1500 पर हेड. आम्ही 5 जण राहतो आहोत. सो 1500 पर हेड, सॉरी 1500 नाही, सॉरी 5,000 रुपये पर हेड 5 डेजचे, म्हणजे पर डे 1000 1 पर्सन, विच इज व्हेरी नाईस. कारण की एकतर एस्थेटिक आहे, वरती पूल आहे, जिम आहे, आणि त्यांनी ना लॉन्ड्री सर्व्हिसेस वगैरे पण आहेत. प्लस एक
चांगल्या एन्व्हायरमेंट मध्ये राहायला मिळतंय. प्लस बीच पासून 5 मिनिट्स वॉकिंग आहे. मला अडचण 5 मिनिट्स बीच पासून वॉकिंग आहे, जे प्लस पॉइंट आहे. म्हणून आम्ही इथे बुक केलं. मी लिंक वगैरे सगळं डिस्क्रिप्शन मध्ये टाकेनच Airbnb ची. तू काय थांबलायस? कारण आपल्याला तिकडे राईड मारायचा होता. ओ सॉरी, बघितलं असं करतो म्हणून ड्राईव्ह करताना व्लॉग नका करू गाईज. लर्न फ्रॉम आवर मिस्टेक्स. येस. गोवा वॉज ओके. नॉर्थ गोवाला येऊन हे शॉपिंग वगैरे सगळं बघून असं वाटतंय की आता लाईव्हली वाटतंय. ऍक्च्युअल मध्ये साऊथ गोवा एकदम पीसफुल जागा आहे. म्हणजे तुम्हाला काहीच नाही करायचं ना, तर तुम्ही साऊथ गोवाला जा. आता एकदम मस्त लाईव्हली वाटतं ऍक्च्युअल मध्ये. मला एक गोष्ट या एअरबीएनबी मध्ये नाही आवडली आहे, विच इज की इथे फुल लेंथ मिरर नाहीये. एक मिरर नाहीये. तुम्हाला माहितीये मुलगी राहायला येणार आहे इकडे, बट एक मिरर नाहीये फुल लेंथ. आउटफिट कसं बघणार? गोव्याला येऊन तर मुली सगळे एक्सपेरिमेंट करतात कपड्यांचं, आणि ते आउटफिट नाही. एक फुल लेंथ मिरर नाही दिला यांनी आपल्याला. एक आउटफिट यार, माझी नजर व्लॉग मध्ये नाहीच आहे. मी इकडे तिकडे कपड्यांकडेच बघते. मला वाटतं. आणि मस्त मुली छान छान कपडे घालून इथे सगळ्या मुली येऊन एक्सपेरिमेंट करतात कपडे आणि ज्वेलरी सोबत. बीच इकडेच एंड होतो. बीच काय आहे? बीच इधर ही है ना उसका. कितना है पे? माय गॉड, पार्किंगचे 100 रुपीज. ते पण बीच वरती नेचर पार्किंग. पण ठीक आहे, ते लोक मेंटेन करतात, सो इट्स वर्थ इट. कारला काय होणार नाही ह्याची गॅरंटी असते. सो ठीक आहे, 100 रुपीज नॉट बॅड. आम्ही साऊथ गोवावरनं छत्री घेतली नाही कारण की पाऊस नव्हता. आणि आज पाऊस पडायला लागलेला आहे. कसं वाटतं आता भिजणार? बरं वाटतं. मी भिजेन, आय डोंट माइंड. मी इथे गोव्याला आले, मी आता इथे भिजणार, मी काही करणार. ह्याला प्रॉब्लेम असतो. मी तर ठाण्याला पण भिजत. गोवा तर काय वेगळी गोष्ट आहे. ह्याचं तोंड बघा. मला भिजायची इच्छा नाही. पावसात भिजायला असं करतोय. अरे आता नाही इच्छा. 0% रोमॅन्टिक माणूस आहे. बायकोसोबत पावसात भिजायला मिळतंय तुला. ही मोठी गोष्ट आहे. मग बापरे, माहित नव्हतं ग. आम्ही बीच वरती आलोय, पण आम्ही या लाईनच्या पुढे जाऊ शकत नाही आहोत. काय सांगायचं? काय? कारण ह्याच्या पायात रेती जाईल. अरे मला ही चप्पल, हा पोट दाखव आणि मग पोट दाखव. ह्याच्या पुढे येत नाहीये तो, कारण की चप्पल मध्ये रेती जाईल. मला ही नवीन घेतली, मला ती आवडते चप्पल यार. मला तिच्यात रेती नाही घुसवायची. देवगडला पण बीच आहे, आपण जातो ना तिकडे. आता सगळीकडे बीच दिसला की जायलाच पाहिजे का? पुढच्याला पाय लावत पळायलाच पाहिजे का? पुढच्याला लागली पळा पळा पळा. चल ना यार, मी एकटी कुठे जाऊ? आणि एक नवीन मला या बीचला सॉरी बीच युट्यूब गाईडलाईन शिवानी. हा बोल. हा नवीन या बीच मध्ये दिसलं मला. इथे मध्ये ना एक पट्टा दाखव. इकडे मध्ये एक पट्टा आहे, तिकडे डायरेक्ट खोल पाणी साचतं आणि मग त्याच्या त्या साईडला परत रेतीवाला आहे. जाऊया तिथे. मला हा लाईव्हली वाटला. हा एरिया लाईव्हली. शॅक वगैरे आहे तिथे. चालू नाहीत म्हणा कुठलेच, पण आहेत. एवढं स्कॅम बद्दल ऐकलं ना की कुठेही जाऊन बसायला पण भीती वाटते की येऊन बोलतो नाही हमारा है पैसा दो. म्हणून आम्ही बसत नाही कुठे. गपचूप इकडे आले उभे जाऊ शकत नाहीये कारण की आमच्या. चल 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 चल. हा चल बघूया. आता कॅमेरा चालू राहू दे. चल. मी खूप सांभाळून चालते. मला काय केस झाली ती. सायरस कोण तो 3 इडियट्स मधला गुरुजी कोण? अबे तो रे, दोन्ही हाताने लिहितो. व्हायरस सारखा दिसतोय मी. म्हणजे माझी बुद्धी पण तेवढीच आहे. हा बुद्धी पण तेवढीच आहे म्हणा. अरे हळू हळू दुनियाला काय सांगते ही गु. हा ही दुनियाला ओरडून ही गु. चला आम्ही थोडा वेळ टाइमपास करतो इकडे. आता इकडे तुम्हाला स्पॉट आलाय. इकडे बघा किती वर खाली रे. तिकडे सेफ स्पॉट आहे माझा. गपचूप तिकडे जाऊन उभं राहणार आहे मी. हा आता बोल इथून कुठे जायचं? या गोल एरियात मी फिरायला तयार आहे. आता पाण्यात जायचं आपल्याला. अरे पण पाण्यात जायचंय शिवानी? येडी आहे काय? नाही. अरे बीचवर येणं आणि पाण्यात जाणं कंपल्सरी आहे का शिवानी? हे बघ आपण बीचवर. हे बघ 1 मिनिट थांब. मी चालली ठीक. अरे 1 मिनिट थांब ना. सुंदरी थांब. केस नीट कर. या माणसाने माझ्याकडनं डील करून घेतली आहे, त्यानंतरच हा इकडे येणार आहे. कसं वाटतंय? यार मला नव्हते काढायचे. मला नाही इरिटेट होतं जेव्हा माझ्या रेतीवाले पाय माझ्या चपलेत जातात. आणि चप्पल आवडणारी असली की अजून इरिटेट होतो. हा मला बोललाय काय बायको तू आहे? हा मला बोललाय की जर हा पाण्यात आला तर आज मी याचे बॉडी मसाज करून देणार आहे, म्हणून हा आलाय पाण्यात. झालं ना, मग आलोय मी पाण्यात. झालं नाही, पाण्यात जायचं आता आपल्याला. आता आपण रेती. लोकांना बघून मला वाटेल की त्याची फाटते पाण्यात जायला. हो तसंच वाटतंय मला पण. तसंच वाटतंय. जाम भारी वाटतंय ना? भारी वाटतंय, पण माझी पॅन्ट जर भिजली मला भीती वाटते आपली चप्पल गेली नाही पाहिजे. तू गेलीस माझी पाण्यातून. तर तू गेलीस. जर माझी ती आवडणारी लहर आली आणि करेन मी कहर. लहर येईल
कैसा लग रहा है? भाई जेव्हा पाणी येतंय ना तेव्हा आपल्या पायाखालची रेती सटकत चालली हळूहळू. मग असंच असतं यश, पहिल्यांदा बीचवर असं दुनियाच अशी चालते. जेव्हा लहर येते आपल्या पायाखालची जमीन सटकत जाते. ज्ञान बाई यश मठाधिकारी. पाण्यात बोलत होती, तिकडे जाऊन उभी आहे, मला इथे उभं केलंय. मी तिथपर्यंत आलो, तिथे कमी पाणी आहे, तिथे जाऊन आलो तर घाबरते. ए गपे ए. हा पण फाटते जास्त आहे ना तुझी, फाटते तुझी जास्त आहे ना पण इथे. कशावर? गुडघ्याच्या वर तर कोणीच नाही जाऊ शकत भाई, मी पण नाही जाणार आहे. आणि किती स्वच्छ पाणी आहे यार. हो मला आवडलं, मला बीच आवडलंय ओव्हरऑल. नाईस बीच. अबे भाई पाणी तिकडे जाते तर पाणी परत पण तर येणार ना भाई. एवढ्याशा लाटा येत आहेत, एवढंच पाणी आहे. हे बघा फट्टू, फट्टू एक नंबरची आहे फट्टू. माऊस माऊस पुढे काय आहे शिवानी, इकडे काय होणार आहे? हा किती लोक बघ कुठपर्यंत गेले. तिकडे सपाट आहे, तिकडे पाणी नाहीये, इकडे थोडस असं आहे म्हणून ते दिसतंय. हा पुढे ये करतीये नुसती. हा माऊस माऊस काय करत होती? आणि पाऊस. अरे यार तुम भी ना. वाईब आहे ना हॉटेलचं. वाईब आहे, पण मला असं वाटतं आपण खूपच लवकर आलोय. इथे गोवामध्ये 6:30 वाजता कोण जेवणार आहे? 7 वाजले त्या 7 वाजले. मग खाऊन सांग. खाऊन सांग बोलले ना. सेजवान सॉस. काय मस्त दिसतं ना, मस्त वाटतं. मस्त वाटतंय. तो गाणी पण छान गातोय. तो खूप छान गातोय, आवडला मला. तर आता आम्ही आलो आहोत वड्डो मधून. वड्डो आहे की वॅडोज आहे, आय डोंट नो. वड्डो माहित नाही, वड्डो तर मला नाही आवडत. वड्डो असेल. कॅन्डोलिंग बीच एकदम 2 मिनिटाच्या डिस्टन्स वरती आहे. अमेझिंग वाईब होती, अमेझिंग जेवण होतं. तो सिंगर पण खूप छान गात होता. मी बोलणार होती, सिंगर पण खूप छान जेवत होता. आणि रिझनेबल आहे, म्हणजे गोव्याला येऊन सगळंच महाग आहे. मला माहिती नाही लोक कोणत्या अफोर्डेबल गोव्याला जातात, इथे सगळं महाग आहे. आणि हा ही कार जी आम्ही रेंट केली आहे त्याचं पर डे रेंट आहे बलेनो ऑटोमॅटिक आहे 1500 रुपीज. आणि ही आम्हाला चीपेस्ट मिळाली. नाही तर दुसरीकडे बघत होतो ना तर आम्हाला स्विफ्ट वगैरे मिळत होती. आता आम्ही जास्त लोक आहोत म्हणून आम्हाला थोडी स्पेशियस गाडी हवी होती. नाहीतर बाकी जर तुम्ही क्रेटा वगैरे घेतली ना तर मग पर डे 3500. तर मग आम्ही विचार केला बलेनो चांगलं काम करते, मग आम्ही बलेनो घेतली 1500. आणि आता आमचे झाले किती 1900, ज्याच्यामध्ये आम्ही 4 डिश घेतले, नंतर 2 जिंजर एल. तर ह्याच्या आमचे 1900 झाले. पण वाईब खूप छान होती, जेवण अतिशय टेस्टी होतं. आणि इकडे जर तुम्ही आलात तर ब्राउनी विथ आईस्क्रीम अमेझिंग ब्राउनी. तर आता आम्ही चाललो आहोत आमच्या फ्रेंड्सना एअरपोर्ट वरती पिक करायला. बट आम्ही लवकर चाललोय. आम्ही विचार केला की तिथे जाऊन आम्ही परत बॅड्स ऑफ बॉलिवूड बघू. आम्हाला आवडलं बॅड्स ऑफ बॉलिवूड, नेटफ्लिक्स मध्ये जी सिरीज आहे आर्यन खानने डायरेक्ट केलेली, मला खूप आवडली ती सिरीज. कॉमेडी आहे, मस्त आहे. आणि मला जास्त करून तिकडे राघव आणि त्याचा जो आहे लीड त्याच्यासोबत त्यांचा पेअर खूप आवडलं. तर आता आम्ही पोहोचतो तिथे आणि त्यांना पिक करतो. आणि कारचं तुम्हाला नाव होतं आम्ही जिथून गेलो त्याचं नाव होतं दृष्टी. तर तुम्ही एकदा ट्राय करू शकता, कारण खूप क्लीन, खूप क्लीन गाडी आतून एकदम व्यवस्थित धुवून दिली व्यवस्थित. मला आवडली गाडी घेतली तेव्हा. मित्रांनो आज शिवानीला कळालं, शिवानीने आज फ्लाइट्स घातलेत म्हणून शिवानीला आज कळालं की ती किती बुटकी आहे. हे बघ, हा यार हिला माहितीच नव्हतं की ही बुटकी आहे. हिला वाटत होतं ही खूप उंच आहे. डोकं लागतंय तेवढंच आहे, तुझं डोकं इथपर्यंतच आहे. समजलं ना, म्हणून छानपणा माझ्यासमोर. आता मी मित्रांना गेलो पण एवढी जोरात सुसू लागली ना भाई. आणि पार्किंग कुठे, टॉयलेट कुठे लागले यार. चला आम्ही सुचलो, घायची लागले. हातली लाईट लाव जरा, हातली लाईट लाव. दोघंही करतात ब्लॉग. न्यू ब्लॉगर्स, स्पॉन्सर्स ऑफ अ ट्रिप. स्वप्नात शेट माझा व्हिडिओ चालूच नव्हता. तुझ्या सकाळपासून नाही चालू होता पण तो मध्येच बंद झाला.
आम्ही एवढं काउंटच नाही आले 4-15 बोलला थँक्यू रेकॉर्ड नाही केलंय तुमची चुकी आम्ही एवढं बोललो काहीच रेकॉर्ड झालं नाही. थँक्यू. कैसा आहे मी हग नाही करत कारण मी खूप घामाटलेली आहे. घामाटलेलं तर आम्ही पण आहोत. कॉंग्रॅच्युलेशन. मागून चालत आहे गाडी घामातलेले लोक नाही पाहिजेत. काल 5ला झोपलोय आम्ही आणि आता उठलोय. आमचा व्ह्यू बघ.